सर्वांना नमस्कार. प्रथमतः आपल्या सर्वांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. परत सुरू. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व आकांक्षा महालक्ष्मी मातेनं पूर्ण कराव्यात अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. असं की सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. वेगवेगळ्या एजन्सी आपलं काम करत असतात, त्यांच्यावर रेड पडणे काही तसं काही मला त्यात फारसं नवीन काही वाटत नाही. आणि त्यामुळे अनेक लोकांच्यावर कर चुकवेगिरी आहे, मनी लॉन्ड्रिंगचे केसेस आहेत. आज त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई कशामुळे नेमकी करण्यात आली तो तपशील माझ्याकडे नाही आहे. महानंद आर्थिक अडचणीत आहे, असं असताना तो NDDB-कडे चालवायला दिला जात आहे अशी माहिती मिळते. आणि राजू शेट्टीने आता असं जर झालं तर जन आंदोलन उभा करू असं देखील म्हटलं. मला वाटतं हे याच्या महानंदाच्या बद्दल पॉलिटिकल स्कोरिंगच जास्त सुरू आहे. मी तर कालही सांगितलं, ज्यांना महानंदाची एवढी काळजी आहे, आंदोलनं करण्यापेक्षा तुम्ही चालवायला घ्या. आमची तयारी कोणी पुढाकार घेत असेल तर. कारण महानंदाचं पूर्णतः दिवाळा निघालेलं होतं आणि त्यामुळे आज 9 लाख लिटर क्षमता असणाऱ्या या दूध हाताळण्याची क्षमता असणाऱ्या संघाकडे आज अवघं 40,000 लिटर फक्त शिल्लक आहे. तोट्यात गेला प्रचंड मनुष्यबळ त्याच्यामध्ये तिथे आवश्यकता नसताना भरलेलं आहे. आणि म्हणून आपण आमची गोकुळ संघाला आम्ही विनंती केलेली आहे, वारणा संघाला विनंती केलेली होती, पण तिथे असणाऱ्या एकूण कामगारांच्या संख्येचा आणि खर्चाचा विचार करता फारसं कोणी पुढे येत नव्हतं. आपण NDDB-ला मग अहवाल करायला सांगितलं आहे. NDDB-ने अहवाल तयार केला आहे. 530 कर्मचारी आता स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. त्याला एक साधारण 150 कोटी रुपये लागणार ती व्यवस्था मी करतो. आणि तो महानंदाच्या संचालक मंडळाने ठराव करून त्यांना दिला आहे. पण लगेच आपल्याकडे गुजरातला प्रकल्प चालला म्हणून आरोप होतात. वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. 15 वर्षापूर्वी जळगाव दूध संघ जो आहे असाच डब घ्यायला गेला होता, तो NDDB-ला आपण चालवायला दिला त्यावेळी सरकारने. आज तो संघ पूर्वस्थितीत आल्यानंतर NDDB त्यातून विड्रॉ झालं आणि पुन्हा तिथं लोकनियुक्त संचालक मंडळ आलेलं आहे. आज आपल्या राज्यामध्ये 19 जिल्हे आहे. आता पहिल्या टप्प्यात 11 जिल्हे आपण घेतले होते आणि ह्या वर्षी आणखीन 8 जिल्हे आपण जोडलेत. विदर्भामध्ये पूर्णतः दुग्ध व्यवसाय अस्तित्वात नव्हता. तिथे आता NDDB-च्या माध्यमातून इंटरव्हेन्शन करण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ आता नवीन त्यांनी 30 कोटी रुपयाच्या दूध प्रक्रिया प्रकल्पात नागपूरला त्याच्यामध्ये स्वतः गुंतवणूक केलेली आहे. आणि आज विदर्भामध्ये सर्व दूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे की दूध उत्पादन हे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कधी शेतकरी तयार होत नव्हते, आज ते तयार होत आहेत. आणि मग काय तो आता 11 जिल्हे जे विदर्भात NDDB-ला आपण दिलेले आहेत विदर्भ डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये, मग ते आता काय गुजरातला आपल्याला 11 जिल्हे जोडायचे आहेत काय? असं की ती एक शिखर संस्था आहे, देश पातळीवर काम करणारी आहे. आज दिल्लीचं किंवा उत्तर भारतामध्ये बहुतेक ठिकाणी मदर डेअरी काम करतं. मदर डेअरी NDDB-चाच भाग आहे आणि महानंदाचं पुनर्जीवन करावं, तो आस्वानात निघू नये, त्याचं अस्तित्व टिकावं म्हणून त्याची NDDB-ला आपण चालवण्यासाठी देतो आहे आपण. आता NDDB-चं तो मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे, दूध उपलब्ध करणं, दूध आणणं. हा महानंदाकडे 10 लाख लिटर दूध आहे आणि मग आपण NDDB-ला निर्णय दिला अशी वस्तुस्थिती नाही आहे. म्हणून काल मला त्या ठिकाणी असणारी शिवसेनेची संघटना आहे, कामगार सेना, जी ठाकरेंची सेना आहे, ती कामगार सेना आहे, ते कामगार मला भेटले आणि त्यांच्या नेत्याने जे काही वक्तव्य केलं त्याचा त्यांनी निषेध केला आहे. आणि त्या कामगार संघटनेलाच हे मान्य आहे
की त्यांनी ठराव केलेला आहे NDDBला द्यावा म्हणून. मला वाटतं एवढंच त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. आता राज्य सरकारनं 5 रुपये अनुदान द्यायचं आपण जाहीर केलं आहे. त्यामध्ये गाईच्या दुधासाठी पूर्वी आपण सहकारी संघापुरता निर्णय घेतला होता. आता काल मंत्रिमंडळामध्ये आपण तो खाजगी संस्थेला द्यावा आणि आता DBT करणार आहोत आपण, म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर जी आहे शेतकऱ्यांना थेट पैसे बँकेत देणार आहे आपण. 27 रुपये किमान दर दिला पाहिजे अधिक 5 रुपये. आता मला वाटतं असे जे निर्णय शेतकऱ्याच्या हिताचे होत आहेत हे थोडं असं ह्या निर्णयामुळं विरोधकांची अडचण होते आहे आणि त्यामुळे काही ना काही बेतल आरोप ते आता करायला लागलेले आहेत. सहकार खातं माझ्याकडे नाही आहे, परंतु सहकारी कारखान्याच्या अशा कोणत्या अधिकाऱ्याला असं मारहाण करणं हे चुकीचंच आहे. शेवटी काही सहकारी चळवळ ही पक्षाच्या पलीकडे आहे, काम करणारी संस्था आहे आणि तरी कोणाला अडचण असेल सहकारी कारखानदारीबद्दल, दूध संघाबद्दल किंवा अन्य कोणत्याही सहकारी संस्थेच्या कारभाराबद्दल तर त्या अथॉरिटीज आपण तयार केल्या आहेत ना. रिजनल जॉईंट डायरेक्टर शुगर आहे, कमिशनर शुगर आहेत, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. कायदा आता घेऊन चालणार नाही. म्हणजे कायदा आता जे घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आक्षेपार्ह विधान करण्यामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी सगळेच रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. नुकतेच जितेंद्र आव्हाड यांनी रामाच्याबद्दल वक्तव्य केलं आणि परत माफी मागितली. कसं बघता या सगळ्या वक्तव्यांकडे? हे असं टाळायला पाहिजे सर्वच पक्षातील नेत्यांनी. अशी विधानं करून ज्यांनी जनाधार गमावत चालेल, ज्यांचा कमी होत चाललेला आहे अशी लोक असे बेताल विधानं करून प्रकाश होता राहण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं जितेंद्र आव्हाडच्या वक्तव्याचा तर मी अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो आहे. माफी मागून झालेलं नुकसान किंवा श्रीरामाच्याबद्दलचं केलेलं वक्तव्य हे त्यातून आमच्या ज्या भक्तांच्या भावना आहे ह्या तर त्या ज्या दुखावलेल्या आहेत त्या कधी ती जखमा झालेल्या आहेत त्या कधी पुसून निघणार नाहीत, भरून निघणार नाहीत. माफी मागणं काय, माफी मागण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना थोडी जरी चाळ शिल्लक असली तर त्यांनी तात्काळ त्यांचा आमदारकीचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यांना पक्षातून बडतर्फ केलं पाहिजे. हे वर्ष जे आहे ते निवडणुकांचं वर्ष आहे. अंबाबाईकडे काय अशी विशेष प्रार्थना देखील केलेली आहे. हे वर्ष आता 2024 निवडणुकांचं वर्ष आहे, या संदर्भात काय नेमकी प्रार्थना? असं की अंबाबाईचा तर आशीर्वाद आहेच आहे. 2024ला आमची एकच घोषणा आहे, आपकी बार 400 पार. ही आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली इतकं थम्पिंग मेजॉरिटी मिळणार आहे आणि आज लोकसेवेचं व्रत स्वीकारून वेगवेगळ्या आघाड्यावर जे काम चाललं आहे देशभरामध्ये. आज एक महासत्तेच्या निमित्तानं जगाच्या पातळीवर देश आज उभारी घेतो आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली माननीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमचे नेते देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत, आम्ही महायुतीचं काम सरकारमध्ये जे करतो आहे त्याच उभारीनं आणि त्याच विश्वासानं उद्या येणाऱ्या सगळ्या अडचणीवर मात करत पुन्हा महाराष्ट्रात सेवेकरता आम्ही पुन्हा एकदा सिद्ध आहोत आणि त्यासाठी आम्हाला देवीने आशीर्वाद द्यावेत ही आता प्रार्थना मी केलेली आहे. मराठा सरकार त्याच्यावर काम करते, पण सर्वेक्षण जे आहे त्यामध्ये काही प्रश्न वादग्रस्त ठरत आहेत. त्यामध्ये विधवा महिला मंगळसूत्र घालते का, टिकली लावते का, अशा पद्धतीचे अनेक असे विचित्र प्रश्न टाकलेले आहेत ज्यामुळे महिलांमध्ये थोडा संताप व्यक्त होतो अशा काही बातम्या. नाही, असं आहे की आम्ही आता सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, सगळ्या महसूल अधिकाऱ्यांना तातडीनं 7 दिवसामध्ये हा सर्वे पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आरक्षणाबाबतीमध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत, ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत, आपण म्हणतो बरोबर आहे. ही प्रश्नावली राज्य मागास आयोगाने केलेली तयार आहे. त्याच्यामध्ये जर असे काही मुद्दे असतील तर जरूर राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा करण्यात येईल. ज्या ठिकाणी महिलांना अपमानित त्या ठिकाणी व्हावं लागणार नाही अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना करू. महालक्ष्मी रेसकोर्सची जी जागा आहे ती विकण्याचा काँग्रेसची वातावरण होती, असं 2 दिवसापूर्वी आपण विधान केलं होतं. आता काँग्रेसमधली काही भाजपमध्ये यायला उत्सुक असल्याचं एक तुम्ही केलं. अशी काही लिस्ट आता सांगता येईल का की किती जणांनी आपल्याला संपर्क केला? नाही, लोक संपर्कात असतातच नेहमी. आता असं आहे की लोक संधीची वाट पाहत असतात आणि त्या संधी जी ज्यावेळी येईल, आता बहुतांशी
लोकांचा विश्वास आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आता आहे. कारण दुसऱ्या बाजूला काहीच नाही, दुसऱ्या बाजूला अधोगतीच आहे. आज जे काही 4 राज्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 3 राज्यामध्ये काँग्रेसचं पानिपत झालं आणि जो मोठ्या मोठ्या वल्गना आपण करत होतो, शेवटी आता लोकांचा विश्वास पक्षावर राहिला नाही, पक्ष नेतृत्वावर राहिला नाही, म्हणून आता लोक पर्याय शोधत आहेत आणि बहुतांशी मंडळी भाजपमध्ये यायला इच्छुक आहे. साहेब, महायुतीमधल्या एका नेत्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा 2 नंबरचा व्यवसाय आहे, ते लवकरच भाजपमध्ये दिसतील असं म्हटले. मग भाजपमध्ये आल्यानंतर 1 नंबर होते असं म्हणायचं? आपल्या संपर्कात ते आहेत. नाही, असं आहे, सतेज पाटलांचा कोणता व्यवसाय मला माहीत नाही. ते आमदार आहेत, ते संस्था चालवत आहेत, त्यांचा 2 नंबर व्यवसाय आहे की म्हणून ते भाजपमध्ये येत आहेत. आता कोणी आज शोध लावला मला माहीत नाही आहे, पण तशी कुठली माहिती माझ्याकडे नाही आहे. साहेब, महालक्ष्मी रेस्कोच्या जागेसंदर्भातला विषय आहे. आदित्य ठाकरेंनी असा आरोप केलाय की ती जागा जी आहे ती बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे, तो आखला जातोय आणि तो डाव हाणून पाडणार. काय नक्की वस्तुस्थिती आहे महालक्ष्मीच्या रेस्कोच्या जागेसंदर्भात? असं आहे, महालक्ष्मीच्या बाबतीमध्ये फार पूर्वीपासून महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असल्यापासून त्याचं व्यापारीकरण करावं अशी मूळ कल्पना त्यांचीच होती. मला वाटतं असं कुठला प्रश्न शासनाकडे नाही आहे. मुंबई महापालिकेच्या गेले 25-30 वर्ष सत्तेमध्ये त्यांच्याकडे होती. जी दिवाळखोरी त्या महापालिकेची कोणी केली, प्रत्येक वेळी नाला सफाईमध्ये कोणाचे हात साफ झालेत, हे सगळे नाला सफाईमधल्या सगळ्या गाळामध्ये शिवसेना आरोप करणारे लोक अगोदरच बुडालेले आहेत. असं आहे की तिने आता स्वच्छतेचं आव्हानाचा प्रयत्न करू नये. मुंबईकरांना त्यांना त्यांच्या भ्रष्टाचाराचा हिशोब हा द्यावाच लागणार आहे. तर अबकी बार 400 पार असा आपण नारा दिलेला आहे. मात्र राहुल गांधी आता भारत जोडो यात्रा करतायत दुसऱ्यांदा, काय सांगा? असं की राहुल गांधींची यात्रा काही नवीन नाही आहे. त्यांनी आता कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत यात्रा काढलीच होती, तेव्हा 3 राज्य गेले. आता यात्रेमुळे बाकीचे काही थोडेफार राज्य शिल्लक आहेत ते सुद्धा जातील अशी अशुद्धपर्यंत. म्हणून जी काही थोडेफार शिल्लक राज्य राहिलेले आहेत आणि पक्षात थोडेफार काही लोक शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा राहणार नाही अशी अवस्था तर यात्रेमुळे होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.